चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम घेऊन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत आहोत. बॅचची वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर आपणास पाहायला मिळतील. सराव संच परीक्षेच्या आधी उपलब्ध करून दिला जाईल. रेकॉर्डेड स्वरूपातले व्हिडिओ तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट आपणास उपलब्ध करून दिल्या जाईल. जास्तीत जास्त सराव टेस्ट दिले जातील जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल विद्यार्थी, पालक, शिक्षक, आपले नातेवाईक सर्वजण पाहू शकता. महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांचे निकाल आपण पाहू शकता. लिंक त्यासाठी तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, टेलिग्राम चॅनलवरती मिळेल, व्हॉट्सअपच्या चॅनलवरती, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मिळेल. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून त्याच्या प्रिंट काढून आपण त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करू शकता. पहा, आमच्या शाळेच्या वतीने आम्ही हमी देतो की आपल्याला सर्व अभ्यासक्रम शिकवण्याला जाणार आहे. जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करा, लोकांपर्यंत शेअर करा. चला विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून लाईव्ह तासिकेच्या लिंक तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, त्यावरती तुम्हाला सर्व टेस्टच्या लिंक तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहील. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आपल्या शाळेतील मित्रांना, नातेवाईकांना हा युट्यूब चॅनल शेअर करा जेणेकरून आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज तुमचे डिलीट होऊ शकतात, टेलिग्रामवरचे तुमचे मेसेज लिंक डिलीट होणार नाही. तो चॅनल आहे, त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करणं, फॉलो करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही सर्वे केला असता महाराष्ट्रामध्ये 5,000 ते 25,000 पर्यंत फी आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी आम्हाला भेटले. रेकॉर्डेड स्वरूपातल्या बॅचसाठी 5,000 रुपये, लाईव्ह प्लस रेकॉर्डेडसाठी 25,000 पर्यंत फी आकारणी करणारे क्लासेस महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत आपल्याला हा सर्व अभ्यासक्रम अगदी मोफत फ्री 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 उपलब्ध करून दिला जात आहे. तरी 4थी आणि 5वी शिकत असलेल्या शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमच्या या युट्यूब चॅनलला फॉलो करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आपण आयोजन केलेलं आहे. भाषा विषयामध्ये आपल्याला 4 उत्तरे येणार आहेत. प्रत्येक उत्तरावरती 5 प्रश्न असणार आहेत. एकूण 20 प्रश्न आणि 20 प्रश्नासाठी 25 गुण असणार आहेत. या 25 गुण मिळवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं जर पुस्तक घेतलं तरी आपल्याला 50 ते 60 उत्तरांचा अभ्यास होतो. परंतु एवढा उत्तरांचा अभ्यास आपल्याला परीक्षेतील पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी परिपूर्ण नाही. त्यासाठी आमच्याकडून 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उत्तरे आपणास उपलब्ध करून दिले जातील. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपणास उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. टेस्ट वारंवार सोडा, जोपर्यंत आपल्याला पैकी पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत त्या टेस्ट वारंवार सोडा. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही भाषा विषयासाठी 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. या सर्व तासिका तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि ही संधी 4थी आणि 5वीतील विद्यार्थ्यांसाठी आहे. चला, मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 112 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील आधारित उतार्यात आधारित सराव चाचणी क्रमांक 112 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणारे 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. टेस्ट वारंवार सोडवा. तुम्हाला जेव्हा जेव्हा टेस्ट मिळते तेव्हा तेव्हा त्या टेस्ट सोडवा. चला, एकाच वेळेस सर्व टेस्ट सोडून होणार नाही. नवोदयसाठी आपण साधारण 600 टेस्ट तयार करणार आहोत, 600 पीडीएफ तयार करणार आहोत. तरी एकाच वेळेस सर्व अभ्यास होणार नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला टेस्ट मिळतील तेव्हा तेव्हा त्या सोडवत चला, आपला निकाल चेक करत चला. टेस्ट वारंवार सोडवा, जोपर्यंत आपल्याला पैकी पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत त्या टेस्ट सोडवत चला. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 112 स्क्रीनवरती उतारा अगदी सोपा आणि तुमच्यासाठी उतारा घेऊन आलो आहे. तो तुम्ही उतारा काळजीपूर्वक वाचा जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नाचे उत्तर आपण बरोबर देऊ. उत्तराचं आकलन होईल एवढ्या साध्या आणि सरळ भाषेत तुम्ही वाचा. जर वाचण्यात नुसती गडबड केली, पोपटपंची केली तर आपल्याला त्या उत्तराचं आकलन होणार नाही आणि आकलनावरच्या प्रश्नाचा आपला गुण जाऊ शकतो. त्यासाठी काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. तुम्हाला वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी.
चला, अभिनंदन प्रशांत, अभिनंदन सृष्टी, अभिनंदन साक्षी. चला, तुमचं वाचून झालंय. मी उत्तरा वाचतो काळजीपूर्वक. अभिनंदन कृष्णा. चला, ज्यांचं वाचून झालं त्यांचं खूप खूप अभिनंदन. मी उत्तरा वाचतो काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील एकही प्रश्नाचा कोण आपला जाणार नाही. उत्तर क्रमांक 112. एका दिवशी बापूचे सहकारी श्री पोलके यांनी गांधीजींच्या मनीलालला नाव असलेल्या एका 13 वर्षाच्या मुलाला आपल्या कार्यालयातून एक पुस्तक घेऊन येण्यास सांगितले. पण संध्याकाळी श्री पोलके यांनी आठवण करून देईपर्यंत मनीलाल पूर्णपणे विसरून गेला. गांधीजींनी त्याबद्दल समजले आणि ते म्हणाले, बाळ, रात्री अंधार आहे आणि रस्ता लांबचा आणि सुनसान आहे. तुला जवळजवळ 6 मैल चालावे लागेल. पण तू श्री पोलके यांना शब्द दिला आहेस. तू ते पुस्तक घेऊन यायचं कबूल केलं आहेस. आता जा आणि ते घेऊन ये. बा आणि कुटुंबियांनी जेव्हा बापूंचा निर्णय ऐकला तेव्हा ते अस्वस्थ झाले. त्यांना ठाऊक होतं की एकदा बापूंनी निश्चय केला की कुणीच ते बदलू शकणार नाही. दयाळू आणि सौम्य असणारे बापू वेळ प्रसंगी दगडासारखे कठोर बनायचे. मनीलालने आपले शब्द पाळला आणि ते कबूल केल्याप्रमाणे वागला. हे त्यांना पाहून घेतले. मनीलाल नावाच्या मुलाला, 13 वर्षाच्या मुलाला काम सांगितलं होतं, ठीक आहे नाही, आणि पुस्तक आणायला सांगितलं होतं, विसरून गेलं. मग रात्र झाल्यावर त्या लक्षात आलं की आपल्याला पुस्तक आणायला जायचंय. तर त्याला वाटलं असं आपण उद्या आणू, जाऊ दे. पण महात्मा गांधीजींचा शब्द होता, आज जर काम सांगितलं तर आजचं काम आजच. रोजचं काम रोज केल्याने आपल्या कामाचं वजन हलकं होतं. जर आजचं काम आपण उद्यावर ढकललं तर आपल्याला कामाचा लोड वाढवतो आणि आपल्या डोक्यावरही ताण वाढतो. नियमित कामं रोजची रोज जर केली तर आपले कामं सुरळीत पडतात. जसं मी टेस्ट तुम्हाला रोज टाकतोय, तुम्ही रोज सोडताय, तुमचा नियमित अभ्यास होतोय. जर एकाच वेळेस तुम्हाला 200 टेस्ट सोडवायला सांगितलं तर तुम्हाला त्या सोडून होणार नाही. तुम्हाला त्याचा त्रास वाटेल, कंटाळा वाटेल. रोजचा रोज अभ्यास करायचा. विद्यार्थी मित्रांनो, जसं मनीलालने ते पुस्तक लगेच आणायला पाहिजे होतं, पण तो विसरला. तरी महात्मा गांधीजींनी त्याला रात्री उशिरा का व्हायला ते पुस्तक आणायला परत पाठवलं. त्याचप्रमाणे मी तुम्हाला टेस्ट सोडवायला सांगणार आहे सगळ्यात परत. प्रश्न पहिला, उत्तरा क्रमांक 112 वरील प्रश्न पहिला. मनीलाल श्री पोलके यांच्यासाठी पुस्तक घेऊन आला नाही कारण मनीलाल पोलक हा त्यांच्यासाठी पुस्तक घेऊन आला नाही. त्याचं काय कारण असं पर्याय, तो फार आळशी होता. पर्याय, तो आज्ञाधारक नव्हता. पर्याय सी, तो ती गोष्ट विसरून गेला. आणि पर्याय डी, त्याला ते सापडलं नाही. पोलकेला जे पुस्तक सांगितलं होतं ते पुस्तक त्याला सापडलं नाही का? काय झालं, सॉरी, पोलकेने पुस्तक सांगितलं होतं मनीलालला. मनीलाल नावाच्या 13 वर्षाच्या मुलाला त्यांनी पुस्तक आणायला सांगितलं होतं आणि ते पुस्तक तो घेऊन आला नव्हता. त्याचं काय उत्तर होतं पर्याय ए म्हणतोय, तो फार आळशी होता. मनीलाल फार आळशी होता. पर्याय बी, तो आज्ञाधारक नव्हता. मनीलाल आज्ञाधारक नव्हता. पर्याय सी, तो ती गोष्ट विसरूनच गेला. मनीलाल विसरूनच गेला की मला कोणतरी पुस्तक सांगितलं होतं. आणि पर्याय डी, त्याला ते सापडलं नाही. मनीलालला ते पुस्तकच सापडलं नाही, त्याच्यामुळे त्याने ते पुस्तक आणू शकला नाही. कृष्णा खाडे सी उत्तर देतोय. प्रशांत चाणक सी उत्तर देतोय. चला, बाकी विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर टाईप करा, बघू कोणाचं उत्तर बरोबर येतंय. प्रश्न पहिला, या उत्तरावरील प्रश्न पहिला. मनीलाल श्री पोलके यांच्यासाठी पुस्तक घेऊन आला नाही कारण साक्षी खाडे सी उत्तर. सृष्टिगंधा सी उत्तर. कृष्णा म्हणतोय 3ऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. श्री पोलके यांनी आठवण करून देईपर्यंत मनीलाल पूर्णपणे विसरून गेला. अभिनंदन कृष्णा, खूप छान. चला, सर्वच विद्यार्थ्यांचं अगदी उत्तर बरोबर आलेलं आहे, कोणाचे उत्तर चुकलेलं नाही. प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर पर्याय सी, तो ती गोष्ट विसरून गेला. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन.
चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा, बापूंनी मणिलालला काय करायला सांगितले? बापूंनी मणिलालला काय करायला सांगितले? पर्याय ए, आपल्या कार्यालयापर्यंत 3 मैल चालत जा. पर्याय बी, ताबडतोब पुस्तक घेऊन ये. पर्याय सी, कल्याणभाई बरोबर जा. आणि पर्याय डी, श्री पोलके यांची क्षमा माग. पहा, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसरा, बापूंनी मणिलालला काय करायला सांगितले? पर्याय ए, त्यांनी कार्यालयापर्यंत 3 मैल चालत जायला सांगितलं. पर्याय बी, ताबडतोब पुस्तक घेऊन ये. पर्याय सी, कल्याणभाई बरोबर जा. पर्याय डी, श्री पोलके यांची क्षमा माग. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर साक्षी खाडे. चला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. दुसरा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय का? चला प्रश्न दुसरा, बापूंनी मणिलालला काय सांगितले याचं योग्य उत्तर पहा. विद्यार्थी टाईप करताय, कदाचित इंटरनेटची अडचण असल्यामुळे उत्तर येत नाहीत. चला प्रश्न दुसरा, बापूंनी मणिलालला काय सांगितलं याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. त्यांनी मणिलाल जो विसरला होता पुस्तक आणायला, त्यांनी त्याला जरी अंधार झाला असला तरी जा आणि ताबडतोब पुस्तक घेऊन ये असं त्यांनी मणिलालला सांगितलं होतं. बी उत्तर बरोबर आहे. साक्षी खाडे, बी उत्तर. चला प्रशांत, कृष्णा, प्रदीप, कृष्णा, बी उत्तर. चला सर्वांचं बी उत्तर येत आहे. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. इथं कोणाचे उत्तर चुकत नाही बा. मणिलालला जे पुस्तक आणायला सांगितलं होतं, ते पुस्तक आणायला जरी विसरला असला तरी गांधीजींनी त्याला काय सांगितलं की जा आणि ते पुस्तक घेऊन ये, कारण तुला ते काम सांगितलेलं आहे, तू ते विसरलाय, तुला ते काम करणं खूप गरजेचं आहे. गांधीजी कधी दयाळू होते पण कधी कधी कठोर पण बनायचे. यांच्या वागण्यावरून आपल्याला जाणवतं बा. सृष्टी गंडाळ, बी उत्तर. प्रशांत सानप, बी उत्तर. सर्वांचं अभिनंदन. अनुष्का थोरवे, बी उत्तर. चला सर्वांचं अभिनंदन. तुमचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी. प्रश्न तिसरा स्क्रीनवरती. प्रश्न तिसरा, गांधीजींनी मणिलालला कार्यालयाकडे रात्री पाठवायचं आग्रह धरला कारण त्यांची इच्छा होती. गांधीजींनी मणिलालला कार्यालयाकडे रात्री पाठवण्याचा आग्रह धरला कारण त्यांची इच्छा होती. गांधीजींची काय इच्छा होती बा? पर्याय ए, त्याला शिक्षा करायची. पर्याय बी, की तो धीट मुलगा बनावा. पर्याय सी, की त्याने लांबवर चालावे. आणि पर्याय डी, की त्याने आपले शब्द पाळायला शिकावा. प्रश्न तिसरा, गांधीजींनी मणिलालला कार्यालयाकडे रात्री पाठवण्याचे आग्रह धरला कारण काय इच्छा होती गांधीजींची? मणिलाल मध्ये कोणता बदल अपेक्षित होता गांधीजींना, किंवा मणिलालकडून काय अपेक्षित होतं? पर्याय ए, त्याला शिक्षा करायची होती गांधीजींना की तो पुस्तक विसरलास, जा ते पुस्तक घेऊन ये, ही तुला शिक्षा आहे आता. पर्याय बी, की तो धीट व्हावा, रात्रीच्या अंधारात सुद्धा चालायला शिकावा, तो धीट व्हावा अशी गांधीजींची इच्छा होती. की पर्याय सी, त्यांनी त्याला लांबवर चालावं, रात्रीचं सुद्धा त्याला चालायला मजबूर करणार किंवा बळजबरी करणार असं गांधीजींचा उद्देश होता. किंवा पर्याय डी, की त्याने आपला शब्द पाळला पाहिजे होता. मणिलालने पोलके यांना शब्द दिला होता की मी पुस्तक घेऊन येतो, परंतु ते पुस्तक घेऊन आला नव्हता. गांधीजींना असं अपेक्षा होती की मणिलालने लोकांना दिलेले शब्द पाळावे जेणेकरून त्याला त्याच्या जीवनात चांगली सवय लागेल. चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाईप करा. कृष्णा खडे, डी उत्तर देतोय की त्याने आपला शब्द पाळायला शिकावा. प्रशांत सानप, डी उत्तर. चला प्रदीप, साक्षी, सृष्टी,
उत्तर टाईप करा. सृष्टीगंधा डी उत्तर, साक्षी खाडे डी उत्तर, बोराडे डी उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. आपला तिसरा प्रश्न चाललाय. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. मागे पडला असेल तर तास कट करायचा, परत लिंक वरून जॉईन करायचं. तुम्हाला या सरावाच्या लिंक सुद्धा व्हॉट्सअपवरती, टेलिग्रामवरती, युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंक वरती जाऊन सुद्धा तुम्ही त्या लिंक सोडू शकता. विद्यार्थी मित्रांनो, त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, टेलिग्राम ग्रुपवरती सर्व लिंक, आज घेतलेल्या सर्व उताराच्या लिंक तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या सोडवा. चला, प्रश्न तिसरा. गांधीजींनी मनीलालला कार्यालयाकडे रात्री पाठवण्याचा आग्रह धरला कारण त्यांची इच्छा होती. पर्यायची त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, की त्यांनी दिलेला शब्द पाळावा. मनीलालनी पुलके यांना दिलेला शब्द पाळावा ही गांधीजींची इच्छा होती. पर्याय डी सर्वांचंच अगदी योग्य उत्तर. पर्याय डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवरती. प्रश्न चौथा. या गोष्टीत पहिल्यांदा काय घडलं? या गोष्टीत पहिल्यांदा म्हणजे ही जी गोष्ट सांगितली गेली आपल्याला या उत्तरामध्ये, या गोष्टीमध्ये क्रम असतो पहा. आधी काय घडलं, नंतर काय घडलं, त्याच्यानंतर काय घडलं, हो का नाही? त्या क्रमामध्ये आपल्याला योग्य क्रमामध्ये सगळ्यात 4 पर्यायापैकी सगळ्यात पहिल्यांदा काय घडलं असं, हे चारही गोष्टी या उत्तरामध्ये घडलेल्या आहेत, पण त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा काय घडलं असं नाही आपल्याला शोधायचंय. पर्याय: मनीलालला पुस्तकाविषयी साप विसरून गेला. पर्याय बी: गांधीजींनी मनीलालला पुस्तक घेऊन यायला सांगितले. पर्याय सी: पोलके यांनी मनीलालला पुस्तक घेऊन यायला सांगितले. आणि पर्याय डी: आणि कुटुंबियांनी गांधीजींच्या गोष्टीवरून घाबरले. पहा, चौथ्या प्रश्नाचं उत्तर कृष्णा सी उत्तर देतोय. पोलके यांनी मनीलालला पुस्तक घेऊन यायला सांगितलं. बघू कोणाचं उत्तर बरोबर येतंय. प्रश्न चौथा. या गोष्टीत पहिल्यांदा काय घडलं असेल? नेमकं मनीलालला पुस्तकाविषयी साप विसरून गेला, त्याला पुस्तक सांगितलं होतं हेच विसरून गेला होता. पर्याय बी: गांधीजींनी मनीलालला पुस्तक घेऊन यायला सांगितलं होतं, म्हणजे गांधीजींनी सांगितलं की मनीलाल तू पुस्तक घेऊन ये. पर्याय सी: पोलके यांनी मनीलालला पुस्तक घेऊन यायला सांगितलं होतं, म्हणजे पोलके यांनी गांधीजी येथे आश्रमात काम करणाऱ्या 13 वर्षाच्या मुलाला पुस्तक घेऊन यायला सांगितलं होतं. की कुटुंबियांनी गांधीजींच्या गोष्टीवरून घाबरले. कुटुंबीय जे म्हणले रात्री, जे गांधीजी म्हणले रात्री जा आणि ते पुस्तक घेऊन ये, तुला सांगितलेलं काम तू ऐकायला पाहिजे होतं, असं गांधीजी जेव्हा म्हणले होते, हे का नाही? त्यावेळेस मग आता तुम्हाला कोणतं बरोबर वाटतंय? उत्तर टाका. कृष्णा सी उत्तर देतोय, प्रशांत सी उत्तर, सृष्टीगंधा सी उत्तर, साक्षी खाडे सी उत्तर. सृष्टीमध्ये दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे पहा, 13 वर्षाच्या मुलाला आपल्या कार्यालयातून एक पुस्तक घेऊन येण्यास सांगितलं. अभिनंदन सृष्टी, खूप छान. तिसऱ्या ओळीमध्ये पण उत्तर म्हणतोय सुयोग, पण संध्याकाळी पोलके यांनी आठवण करून देईपर्यंत पूर्ण विसरून गेला. तिसऱ्या नाही, दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे बोराडे सी उत्तर. सगळ्यांचं सी उत्तर अगदी बरोबर उत्तर. खूप छान, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर आहे सी, श्री पोलके यांनी मनीलालला पुस्तक घेऊन यायला सांगितलं. हा सगळ्यात पहिल्यांदा क्रम घडला. त्याच्यानंतर दुसरा क्रम घडला, मनीलालने पुस्तकाविषयी साप विसरून गेला, दुसऱ्यांदा घडलं. आणि तिसऱ्यांदा घडलं, गांधीजींनी मनीलालला पुस्तक घेऊन यायला सांगितलं. आणि चौथी घटना घडली, कुटुंबीय गांधीजींच्या गोष्टीवरून घाबरले, असा तो क्रम आहे. त्यातला सगळ्यात पहिला क्रम सी. नंतरचा पर्याय क्रमांक आपल्याला पहिलाच प्रश्न होता, पहिला क्रम कोणता घडला, तर सी उत्तर बरोबर आहे. आपल्याला क्रम लावणे सुद्धा जमलं पाहिजे, क्रम लावला पाहिजे. इसवी सणाविषयी क्रम लावण्यावर प्रश्न असतो पाहिजे. इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म आधी झाला, किल्ला आधी जिंकला का, त्यांचा मृत्यू आधी झाला, राज्याभिषेक आधी झाला, तर तो जो क्रम असतो, जन्म आधी झाला, नंतर त्यांनी किल्ले जिंकले, नंतर त्यांचा राज्याभिषेक झाला, हा असा जसा क्रम असतो घटनाचा, तो घटनाक्रम आपल्याला लावता आला पाहिजे. याच्यावर आपल्या आकलनाचा प्रश्न असतो, हा आकलनावरचा प्रश्न होता. चला, या उत्तरावरील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न 5वा. गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचा कोणता महत्वाचा गुणधर्म या गोष्टीत प्रतिबिंबित झाला आहे? गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचा कोणता महत्वाचा गुणधर्म या गोष्टीत प्रतिबिंबित झाला आहे? पर्याय: क्रूरपणा, पर्याय बी: प्रतिबद्धता, पर्याय सी: दृढता, आणि पर्याय डी: प्रामाणिकपणा.
पर्यायी दृढता शब्द आहे, पर्यायी दृढता शब्द आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न 5वा. गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचा कोणत्या महत्वाचा गुणधर्म या गोष्टीमध्ये प्रतिबिंबित होतो? म्हणजे ही जी गोष्ट जर वाचली तर गांधीजींच्या वागण्याची सवय कशी होती याच्यावरून आपला अंदाज लावायचा. याचं उत्तरामध्ये उत्तर नाही. आपल्या उत्तराचं आकलन झाल्यानंतर आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. प्रश्न पहिला, प्रश्न 5व्याचा पहिला, गांधीजी क्रूर स्वभावाचे होते म्हणजे खूप रागीट चिडचिड स्वभावाचे होते का? प्रतिबद्धता, त्यांनी सांगितलेलं काम त्यांना प्रतिबद्ध म्हणजे योग्य क्रमानेच व्हायला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होते. पर्यायी ते दृढ होते म्हणजे त्यांचा दूरदृष्टिकोन होता की चांगल्या सवयी आपल्या व्यक्तींना आपल्या नातेवाईकांना लागल्या पाहिजेत. आणि पर्यायी गांधीजी प्रामाणिक होते म्हणजे गांधीजींचा जीवनात जगताना सर्व समाजाशी ते प्रामाणिकपणे वागत होते असं त्यांचा उल्लेख या उत्तरामध्ये आलेला आहे का? कोणत्या प्रकारचा गांधीजींचा स्वभावाचं दर्शन आपल्याला या उत्तरामध्ये मिळतंय? क्रूरपणाचं मिळतंय, प्रतिबद्धतेचं मिळतंय, दृढतेचं मिळतंय की प्रामाणिकपणाचं मिळतंय? चला, प्रशांत डी उत्तर देतोय प्रामाणिकपणाचं, कृष्णा सी उत्तर देतोय दृढता. चला, योग्य उत्तर टाईप करा, सर्वांनी उत्तर टाईप करा. आपल्याला या उत्तरावरील शेवटचा प्रश्न आणि हे उत्तरात थांबणार आहे आपला. चला, आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, आसावरी, महेश, ताशिका करत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 5वा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. काही जणांचं उत्तर चुकतंय, काही जणांचं बरोबर येतंय. पहा, गांधीजी क्रूर नव्हते, ते कठोर व्हायचे परंतु त्यांचे कठोर होण्यामागे पुढच्यांचा फायदा असायचा, चांगली सवय लागावा हा त्यांचा उद्देश असायचा. क्रूर तर नव्हते, प्रतिबद्ध म्हणजे वेळच्या वेळेला ते काम बदलून देत होते किंवा दिलेल्या कामाबद्दल अप्रामाणिक होते असंही काही नाहीये. सृष्टीखंडा ए उत्तर देते, कृष्णा डी उत्तर देतोय. पहा, इथं मात्र बऱ्याच जणांचं उत्तर चुकतंय. पहा, गांधीजींचा या उत्तरावरून एक प्रकारचा स्वभाव लक्षात येतो. इथं शेवटचा प्रश्न बऱ्याच जणांचा चुकला. याचा अर्थ आपल्याला उत्तराचं आकलन झालं नाही, आपण फक्त पोपटावाने वाचलं आणि वाचून उत्तर दिले. विद्यार्थी मित्रांनो, आकलन होणे म्हणजे त्या उत्तराचं पूर्ण ग्रहण होणे. म्हणजे समजा आपण कीर्तन ऐकलं आणि कीर्तनात महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जर वागलो आपण म्हणजे आपल्याला ते कीर्तन काय झालं, आकलन झालं. नाहीतर आपण कीर्तन ऐकायचं आणि घरी गेल्या तर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वागायचं नाही, आपल्या मनाप्रमाणे पहिल्यासारखंच वागायचं म्हणजे आपण ते नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे या म्हणीप्रमाणे प्रवृत्तीने वागतो आपण. पहा, या उत्तराचं आकलन झालं असतं तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. चला, अडचण नाही, अजून आपले बरेचसे उत्तर राहिले. सर्व उत्तराचा सराव होईपर्यंत तुम्हाला आकलनाचे प्रश्न चुकणार नाहीत अशी मी तुम्हाला खात्री देतो. या 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. सी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. बाकींचं ज्यांचं चुकलंय त्यांनी परत उत्तर काळजीपूर्वक वाचा, टेस्ट वारंवार सोडवा. चला, सी उत्तर बऱ्याच जणांचं आलंय. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. दृढता हा व्यक्तिमत्वाचा गुण आपल्याला या उत्तरामध्ये प्रतिबिंबित होतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उत्तर क्रमांक 112 इथं पूर्ण करतोय. अद्यापही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन लिंक मिळतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांना आयुष्यात मोठं व्हायचं, स्पर्धा परीक्षा द्यायच्यात, काहीतरी मोठं घडायचे किंवा आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करायचंय अशाच विद्यार्थ्यांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, इथं उत्तर क्रमांक 112 पूर्ण करा. चला, भेटू पुढच्या तासिकेमध्ये. सी यू नेक्स्ट पिरियड. थँक्यू सो मच.